नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर पीक पाहणी सुरू झाली आहे. आता आपल्या मोबाईलवरून आपल्या शेतातील सोयाबीन, कापूस, ऊस यासोबतच मिश्र पिकांची पीक पाहणी देखील करता येणार आहे. ही पीक पाहणी करताना कोणती पिके निवडायची, मिश्र पिकांची नोंद कशी करायची आणि मोबाईलवरून संपूर्ण ही पीक पाहणी कशी पूर्ण करायची याची अगदी सोप्या भाषेत माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही माहिती आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचे मित्रांनो. आणि प्ले स्टोअर ओपन केल्याच्या नंतर तिथे आपल्याला सर्च करायचं DCSEMH सर्च केल्यानंतर बघू शकता मित्रांनो, पहिलेच ॲप आपल्या समोर दिसत आहे. ते आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचे मित्रांनो. इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करायचंय. ओपन केल्यानंतर एक परमिशन ग्रांट करायची आणि आपली भाषा निवडायची मित्रांनो. मी मराठी निवडून नेक्स्ट करतो आणि दोन ऑप्शन दिसत आहेत, सर्वेक्षक व्हा आणि तुमच्या खात्यामध्ये साइन इन करा. तुमच्या खात्यात साइन इन करा या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे यायचंय. सर्वेक्षक म्हणून साइन इन करा, आपल्या खात्यात प्रवेश करा. मोबाईल नंबर आपला टाकून घ्यायचा मित्रांनो आणि खाली आपला पासवर्ड इथे टाकून घ्यायचा मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, आता पासवर्ड बरोबर टाकून घ्यायचा मित्रांनो आणि संकेतकाची विनंती करा या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे यायचं मित्रांनो. आता बघू शकता आपले सर्वेक्षण प्रलंबितमध्ये आपल्याला सर्वेक्षण सुरू करा या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला समोर एक असा मॅपचा इंटरफेस दिसेल मित्रांनो. त्याच्यावरती आपल्याला 20 मीटर अंतराच्या आतमध्ये जाऊन ही पीक पाहणी करायची. त्याच्यामुळे जोपर्यंत आपण 20 मीटर अंतराच्या आत येत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे या बटनावरती क्लिक करता येणार नाही. आता पुढे आल्याच्या नंतर आपल्याला मालकाचे नाव, संयुक्त मालक आहे का, एकत्र जमीन आहे, क्षेत्र किती, हे सर्व माहिती दिसेल. तिथे पुढे या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला पुढे आता जमिनीचा वापर बिगर शेती कारणासाठी केला आहे का, केला असेल तर होय करून ॲड एनी एरियामध्ये आपल्याला कशासाठी वापर केला आहे ते आपल्याला तिथे निवडायचे मित्रांनो. आता त्याच्यामध्ये आपल्याला बरेच सारे प्रकार दिसत आहेत. सिलेक्ट एनी टाईपमध्ये काय तयार केलेलं आपण, त्याच्यामध्ये घर आहे का, टेम्पल आहे काय, पॉन्ड लेक आहे काय, तलाव वगैरे काय आहे का, वॉटर टँक आहे, तर ते आपल्याला इथे निवडून आपल्याला तिथे टाकून घ्यायचं मित्रांनो. नसेल तर नाही या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे या बटनावरती क्लिक करायचे. आता समोर आपल्याला नापीक पडीक जमीन मोकळी आहे का, जर आपल्या काही नापीक म्हणजे पडीक जमीन काही असेल तर आहे होय करून आपल्याला तिथे काय आहे, वॅकेंट खाली जमीन आहे का, वेस्ट आहे म्हणजे खराब जमीन आहे का, काय जंगल वगैरे काय फॉरेस्ट आहे, तर ते आपल्याला इथं ऑप्शन निवडून ॲड फॉलो एरियामध्ये क्लिक करायचं. नसेल तर नाही या बटनावरती क्लिक करून पुढे यायचं आहे मित्रांनो. आता बघू शकता मित्रांनो, इफ देअर एनी एरिया विच इज ऑलरेडी हार्वेस्टेड, म्हणजे याच्या अगोदर तुम्ही काय त्याच्यामध्ये पीक काढले आहे का, जर काढले असेल तर ते कुठलं पीक होतं, त्याचं नाव ते निवडून आपल्याला किती क्षेत्रफळ होतं ते आपल्याला इथं भरून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि नसेल काढलेले तर नाही या बटनावरती क्लिक करायचं आहे. नाही या बटनावरती क्लिक करून पुढे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. आता पुढे आल्याच्या नंतर आपल्यासमोर 3 ऑप्शन दिसत आहेत, पेरेनियल्स, बेनेनियल आणि सीजनल. आता पेरेनियल्समध्ये बघूया आपण अगोदर होय करून कोणकोणते पीक येत आहेत. त्याच्यामध्ये पिकाचे नाव निवडामध्ये कॉटन आणि ऑरेंज म्हणजे संत्रा आणि कापूस 2 पीक दिसत आहे मित्रांनो. याच्यामध्ये कॉटन हे आपण म्हणजे पारंपरिक जे काय आपलं बियाणं लावलेलं जर असेल तर कॉटन हे पीक आपल्याला निवडून इथे आपल्या कापसाची म्हणजे गावरान जर पीक म्हणजे आपण हायब्रिड वगैरे नसेल तर आपण इथं कापसाची पीक पाहणी करू शकता मित्रांनो, इथं ऑप्शन निवडून. तर आता पिकाचं नाव निवडलं आपण, नंतर पिकाचा वाण निवडायचा, लोकल म्हणजे आपले घरगुती. त्याच्यानंतर आपलं पिकाचा प्रकार निवडायचा आहे, म्हणजे बॉर्डर पीक म्हणजे साईडने लावलं आहे का, मेन म्हणजे पूर्ण जमिनीत लावलेलं आहे. तर मेन या ऑप्शनवरती क्लिक करून नंतर क्रॉपचा पॅटर्न सिंगल आहे मिश्र आहे काय ते तिथे भरून घ्यायचं मित्रांनो. नंतर आपल्या जमिनीचं क्षेत्रफळ टाकून घ्यायचं आहे. आता क्षेत्रफळ टाकून झाल्याच्या नंतर पिकाची स्थिती, कोणत्या स्थितीमध्ये सध्या पीक आहे ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे मित्रांनो. म्हणजे हार्वेस्टेड आहे का फ्लावर स्टेजमध्ये, तर मी फ्लावर स्टेज हे ऑप्शन निवडून खाली सिंचनाचा प्रकार इरिगेटेड, नॉन इरिगेटेड म्हणजे ठिबक सिंचन असेल तर इरिगेटेड हा ऑप्शन निवडायचा आहे, नसेल तर नॉन इरिगेटेड. आणि पुढे येऊन सिंचनाचा स्रोत काय आहे म्हणजे विहीर आहे, तलाव आहे, काय आहे ते इथे निवडून घ्यायचे मित्रांनो. आणि नंतर आपल्या पिकाचे फोटो घ्यायचे तर आणि पीक जोडा या ऑप्शनवरती क्लिक करायचे मित्रांनो.
बघू शकता अशा प्रकारे तुम्ही आपल्या लोकल पिकाची आपल्या कापसाची ही पीक पाहणी करू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. आता दुसरा ऑप्शन आपण सिलेक्ट करणार आहोत. नाही करायचं आता अगोदर चला आणि दुसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करून हो या बटनावरती क्लिक करायचं आहे. ॲड क्रॉप बेनिनियल या ऑप्शनवरती क्लिक करून बघू शकता मित्रांनो आता इथे फक्त दोनच पीक दिसत आहेत, मँगो जिंजर. जर आपलं हे जर पीक असेल तर आपण इथून त्या पिकाची पण ही पीक पाहणी करू शकता मित्रांनो. आणि जर नसेल तर नाही या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे सीजनल या ऑप्शनवरती क्लिक करून हो या बटनावरती क्लिक करून ॲड क्रॉप सीजनल या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. पिकाचे नाव निवडून घ्यायचे मित्रांनो. आता आपण इथे जे काय आपलं पीक आहे, आता इथे बरेच सारे लिस्ट दिसत आहे. जे काय आपलं पीक आहे ते इथं आपण निवडू शकता मित्रांनो. समजा ऊस आहे तर ऊस पण आपण इथं निवडू शकता मित्रांनो. तर सध्या आपण अगोदर ऊस न करता आपण सोयाबीन या पिकाची ही पीक पाहणी करून दाखवणार आहोत मित्रांनो. इथं ऊसाची पण आपण अशाच प्रकारे करू शकता मित्रांनो पीक निवडून. आता आपण याच्यामध्ये सोयाबीन निवडले आहे मित्रांनो. आपल्या समोर सर्व लिस्ट दिसत आहे पिकांची. जेवढे काही पीक आहेत तेवढे आपल्याला इथे समोर दिसत आहेत मित्रांनो. तर त्यापैकी आपण आता इथे सोयाबीन हे पीक निवडणार आहोत. तुम्ही सर्च करून सुद्धा पीक निवडू शकता मित्रांनो. आता पीक निवडल्याच्या नंतर पुढे पिकाचा वाण कुठला आहे तर ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. हायब्रिड आहे का लोकल आहे, तर आपण हायब्रिड या ऑप्शनवरती क्लिक करून आपली जी काय पेरणीची तारीख आहे, कधी पेरली होती सोयाबीन, ती तारीख इथे आपल्याला निवडून घ्यायची मित्रांनो. तर मी निवडली आहे जूनमध्ये 19 तारखेला पेरणी झाली ती. तर आपलं पीक सिलेक्ट क्रॉप पॅटर्नमध्ये सिंगल आहे का मिश्र आहे, म्हणजे मिक्सड पीक असेल तर मिक्सड निवडा आणि सिंगल असेल तर सिंगल निवडा. आणि नंतर आपलं क्षेत्रफळ टाकून घ्यायचं आहे मित्रांनो, किती क्षेत्र आहे ते. त्याच्यानंतर सिंचनाचा प्रकार काय आहे, ठिबक वगैरे असेल तर इरिगेटेड टाका, नसेल ठिबक प्रवाही सिंचन असेल तर नॉन इरिगेटेड टाका. आणि त्याच्यानंतर खाली सिंचनाचा स्रोत काय आहे, विहीर आहे, तलाव आहे, बोरवेल आहे, काय ते इथे निवडून घ्यायचं मित्रांनो. तर मी विहीर हे निवडले ऑप्शन. आणि आता पुढे आपल्याला दोन पिकाचे फोटो घ्यायचे आहेत मित्रांनो. बघू शकता आधी परमिशन ग्रांट करा आणि आपल्या पिकाचे दोन फोटो घ्यायचे आहेत मित्रांनो. इथे बघू शकता मित्रांनो आता पिकाचे फोटो घेतलेत. त्याच्यानंतर आपल्याला पीक जोडा या ऑप्शनवरती क्लिक करायचे. आता आपल्या समोर त्या पिकाची माहिती वगैरे दिसून येईल मित्रांनो. तर पुढे या बटनावरती क्लिक करायचं मित्रांनो. आपल्याला आपल्या पिकाची माहिती बरोबरच बघून पुढे या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आता आपल्यासमोर शेतकऱ्याचे नाव, सर्वेक्षणचा सारांश काय आहे ते सर्व काही दिसत आहे. आणि खाली एक आपली ॲग्री या बटनावरती क्लिक करून तिथं टिक मार्क करून आपल्याला मी मीडिया फाईल्स आणि इतर डेटा सत्यापित केला आहे हे ऑप्शन क्लिक करून जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे मित्रांनो. आता जतन केल्याच्या नंतर पुढे बघू शकता मित्रांनो अपलोड प्रलंबित या सेक्शनमध्ये आपल्याला एक अपलोड प्रलंबितमध्ये दिसून येत आहे मित्रांनो आताचं सोयाबीन या पिकाचं. तर तिथे आपल्याला बघू शकता आपल्याला काही सुधारणा वगैरे करायची असेल तर ते पण तिथे आपण करू शकता मित्रांनो. बॅक येऊन आपल्याला जर काही पिकाची माहिती वगैरे पाहिजे असेल तर ते सुद्धा आपण इथे पाहू शकता मित्रांनो. आपण काय काय माहिती भरलेली, खरी काय चुकीची तर नाही ना भरली हे बघू शकता मित्रांनो. आणि अपलोड प्रलंबित या ऑप्शनवरती क्लिक करून वरती आपल्याला अपलोड करा हा एक ऑप्शन दिसत आहे. आता बघू शकता मित्रांनो सर्व अपलोड सक्सेसफुली असा ऑप्शन आपल्यासमोर आला आहे. अशा प्रकारे आपण आपल्या पिकाची ई पीक पाहणी करू शकता मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण DCS ॲपमधून ई पीक पाहणीची संपूर्ण प्रक्रिया करू शकता. व्हिडिओमध्ये दाखवलेली प्रक्रिया तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच प्रकारची शेती योजना, शासन निर्णय आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या GR शेती योजना चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद. जय महाराष्ट्र.